नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या अष्टम पुष्पामध्ये मी वैद्य पूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मागच्या एकादशीला आपण अधिक मासाची उत्पत्ती ही पूर्णतः कशी खगोलशास्त्रीय घटनेवर अवलंबून आहे हे बघितलं होतं. तसंच सात्विक दान जर करायचं असेल तर काय काय गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो हेही जाणून घेतलं होतं. त्यानंतर प्रकृतीकडून सर्व देहाची कर्मे घडून येत असतात, म्हणून आपण कर्तेपणाची भावना मनामध्ये ठेवू नये हेही शिकलो होतो. आता या एकादशीच्या सुरुवातीला आपण काळाची चक्र जरा मागे घेऊन जाणार आहोत. घड्याळाचे काटे जरा मागे फिरवणार आहोत आणि 1999 या सालामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आता काही श्रोत्यांच्या मनामध्ये असा विचार येत असेल की या बाई दर एकादशीला येतात आणि वेगवेगळ्या लोकांना निरूपणामध्ये घेऊन येतात. या खरंच काही गीतेचे विचार आमच्या समोर ठेवतायत? काही गीतेचं तत्वज्ञान आम्हाला सांगतायत की सतत वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी सांगून आमची बुद्धी तिथेच गुंतवून ठेवतायत? का आमच्याबरोबर फक्त शाब्दिक छल करतायत? शाब्दिक छल करण्याचा माझा यत्किंचितही मानस नव्हे. आता भगवंत स्वतः 3ऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्म कसं करावं हे सांगण्यासाठी ते स्वतःचं उदाहरण देत आहेत. ते म्हणतायत, मी अनादी कालापासून या सृष्टीचं धारण केलेलं आहे, तसंच तू सुद्धा तुझं कर्म हे निष्कामपणे कर हे समजवण्यासाठी, हे सांगण्यासाठी ते स्वतः उदाहरण देत आहेत. मग मी तर फक्त त्यांच्या शैलीचं अनुकरण करत आहेत, म्हणून ही वेगवेगळी लोक निरूपणामध्ये येत आहेत. ते स्वतःहून सुद्धा येत नाहीये, मी त्यांना बोलवत नाहीये. मग नेमके ते कशामुळे येत आहेत? त्यांचं निष्काम कर्म त्यांना या निरूपणामध्ये घेऊन येत आहे. आज आपण असं एका व्यक्तीचं कर्तृत्व बघणार आहोत की जे त्यांनी अत्यंत निष्कामपणे पार पाडलेलं आहे. 1999 या सालामध्ये भारतीय वर्ल्ड कपसाठी क्रिकेटचे सामने झाले होते. 19 मे 1999 रोजी भारतीय संघाचा सामना हा झिम्बाब्वे संघाबरोबर निर्धारित केला होता आणि हा सामना सुरू होण्याच्या काही काळापूर्वी एक वृत्त येऊन खेळाच्या मैदानावर थडकते. ते म्हणजे रमेश तेंडुलकर, जे सचिन तेंडुलकरचे वडील आहेत, यांचं निधन झालेलं आहे. आता ही एवढी दुःखद बातमी आली आहे म्हणल्यावर सचिन तेंडुलकर पुन्हा इंग्लंडमधनं भारतामध्ये येतो वडिलांचे दर्शन घेण्यासाठी. आता सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. तो नसेल तर त्या क्रिकेट या खेळाची कल्पना सुद्धा करता येत नाही, त्या संघाची कल्पना करता येत नाही. त्याच्याशिवाय त्याची एक एक चर्या टिपण्यासाठी सहस्र लोक आपला श्वास रोखून धरतात. रस्त्यावर अगदी कडकडीत लॉकडाऊन होतो, रस्त्यावर एक चिटपाखरूही दिसत नाही तो खेळायला लागल्यावर. मग आता असा हा सचिन तेंडुलकर, ज्याला एवढं मोठं दुःख झालेलं आहे, तो पुन्हा पुढच्या खेळामध्ये खेळायला येईल का असा प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये आता पडलेला आहे. 23 मे 1999 रोजी भारतीय संघाचा सामना हा केनिया संघाबरोबर निर्धारित झालेला असतो आणि हा सामना खेळण्यासाठी हा खेळाडू पुन्हा भारतातून 4च दिवसांमध्ये मुंबईमध्ये इंग्लंडमध्ये परत येतो. आणि तो नुसता परत येत नाही तर परत आल्यानंतर अत्यंत उत्कृष्ट खेळ करतो, उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतो, 140 धावा बनवतो आणि शेवटपर्यंत नॉट आऊट राहतो. आता हे कसं काय एवढं साध्य झालं बरं? एवढी दुःखद बातमी जवळ आहे. त्याच्या वडिलांचं अगदी नुकतंच निधन झालं आहे, 4च दिवस झाले आहेत या घटनेला, आणि तरी सुद्धा तो हा उत्तम निर्णय घेतो, पुन्हा खेळायला येतो आणि अत्यंत शांतपणे खेळतो. हे कसं काय बरं साध्य झालं? आता त्याच्या या कर्माचं जर आपण विश्लेषण करायचं ठरवलं तर ते असं करता येईल बघा. आता हा खेळाडू जेव्हा इंग्लंडच्या मैदानावर परत 4च दिवसांमध्ये खेळायला येत आहे, तेव्हा त्याच्या मनामध्ये कुठलीही अभिमानाची भावना नाहीये, कुठलीही कर्तृत्वाची भावना नाहीये, कुठलीही अहंकाराची भावना नाहीये. मी जर नाही गेलो तर त्या संघाचं कसं होईल? मी जर खेळलो तरच हा संघ जिंकणार आहे, माझ्याशिवाय कसं होईल या संघाचं? अशी कुठलीही अहंकाराची, कर्तृत्वाची भावना त्याच्या मनामध्ये लवलेशही नाहीये अशा भावनेचा. आणि असा करता आता हा मैदानावर खेळायला आलेला आहे. बरं, तो आता खेळायला आलेला आहे, मग त्याच्या मनामध्ये असा तरी विचार डोकवतोय का की आज मी खेळल्यानंतर माझ्या हातून 100 रन पूर्ण होतीलच ना, मी माझ्या संघाला विजयी करून देईनच ना? कुठलीही यश, अपयश, जय, पराजय, कुठलीच भावना, कर्मफळाविषयीची कुठलीही इच्छा त्याच्या मनामध्ये डोकावत नाहीये.
कर्मफळाविषयी त्याच्या मनामध्ये आंतरिक मौन आहे. कर्मफळाचे कुठलेही तरंग त्याच्या मनावर उमटत नाहीये. तो फक्त कर्तव्य बुद्धीने आता या संघामध्ये खेळण्यासाठी जर माझं नाव आहे तर मी खेळलं पाहिजे एवढंच त्याच्या मनामध्ये चाललेलं आहे. मग आता तिसऱ्यांदी जर आपण पुन्हा बघितलं की एवढी सहस्त्र लोक आज त्याचा खेळ बघतील, पण त्याचे वडील, त्यांचे डोळे मात्र त्याचा खेळ बघायला आज उपस्थित नाहीये. केवढं मोठं हे दुःख आहे. दुःखामध्ये मनाची झालर आहे. सगळी इंद्रिये त्याची शोकाकुल झालेली आहेत, पण तरी सुद्धा तो आलाय ना खेळायला. तो घरी बसला नाहीये त्याचं दुःख कुरवाळत. मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की नेव्हर गिव्ह अप. प्रॉब्लेम्स आर देअर टू क्रिएट यू अँड टू डेव्हलप यू. त्याच्यामुळे याला स्मरून त्याच्या कर्तव्य बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी जागृत ठेवून तो इथे खेळायला आलेला आहे. आता खेळताना त्यांनी एवढ्या 140 धावा बनवलेल्या आहेत. तो शेवटपर्यंत नॉट आऊट राहिलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, त्यांनी त्याच्या मनावर उत्तमपणे नियंत्रण साधलेलं आहे. त्याला हे जे काही दुःख झालेलं आहे या दुःखावर तो स्वार झालेला आहे. इंद्रियांना त्यांनी अधीन ठेवलेला आहे. तो इंद्रियांच्या अधीन गेलेला नाहीये. जे काही दुःख झालेलं आहे ते व्यवस्थित त्यांनी नियंत्रित केलेलं आहे. दुःख नियंत्रित करून इंद्रियांवर त्यांनी संयम साधलेला आहे. आणि म्हणून जरी मनामध्ये दुःख आहे, मन अप्रसन्न आहे, मन अशांत आहे, तरी सुद्धा खेळ मात्र अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. कर्त्यामध्ये मन गुंतलेलं नाहीये, कर्मफळामध्ये मन गुंतलेलं नाहीये. त्याच्यामुळे कर्म करत असताना, खेळ खेळताना त्याच्या मनावर कुठलाही ताण नाहीये. पूर्ण कार्यक्षमतेने तो तिथं खेळत आहे. अत्यंत संयत ऊर्जेने, संयत मनाने तो त्याचा खेळ खेळत आहे. जर या दुःखावर त्यांनी व्यवस्थित नियंत्रण साधलं नसतं तर या दुःखाच्या आवेगामध्ये काय झालं असतं, त्याच्या हातून खेळताना काहीतरी गडबड झाली असती, काहीतरी भरभर धावा तो बनवायला गेला असता आणि सहज कुणाला तरी कॅच देऊन बसला असता. पण असं काहीही झालेलं नाहीये. उत्कृष्ट 140 धावा तो बनवतोय आणि शेवटपर्यंत मैदानाच्या खेळावर तो टिकून राहतोय. 35 ओव्हर झाल्यानंतर, 54 बॉल झाल्यानंतर त्याच्या 50 धावा पूर्ण झाल्या होत्या. या धावा पूर्ण झाल्यानंतर तो बॅट आकाशाकडे उंचावतोय. त्याची ही कृती अगदी छोटीशी आहे, पण त्याच्या या नम्र कृतीतनं त्याच्या मनामध्ये जे काही चाललंय ना ते आपल्याला निश्चित समजतंय. त्याला जाणीव आहे की मी आत्ता खेळत आहे, पण माझ्याकडून हा जो कोणी खेळ करून घेत आहे तो ईश्वरी बुद्धीने चाललेला आहे. आणि म्हणून तो अत्यंत नम्रपणे तो बॅट आकाशाकडे उंचावत आहे. त्याचा खेळ बघितल्यानंतर निश्चितच त्याच्या मनातल्या या भावना आपल्याला समजत आहेत. आता असं जेव्हा हे कर्म होतं एखाद्याकडून, तेव्हा हे कर्म अकर्मामध्ये रूपांतरित होतं. तुम्ही म्हणाल अकर्मामध्ये कसं काय गेलं आता हे कर्म? आम्ही तर बघितलं ना, तो भारतात पुन्हा गेला, तिथे 4 दिवस राहिला, विमान प्रवास केला, तो पुन्हा इंग्लंडमध्ये हजर झाला. इथे त्यांनी एवढी मोठी मॅच खेळली, नॉट आऊट राहिला. आणि तुम्ही कसं म्हणता हे अकर्म झाले? आम्ही तर बघितलं त्याच्या शरीराने कितीतरी कर्म केलेली आहेत. बरोबर आहे, शरीराकडून अनंत कर्म त्याच्या हातून झालेली आहेत. पण बघा कर्म करत असताना त्याचं मन कुठे होतं? त्याचं मन कर्त्याच्या ठिकाणी नव्हतं. कारण जेव्हा आपल्या मनामध्ये अशी भावना जागृत होते की मी करत आहे, तेव्हा हा अभिमान, ही अहंकाराची भावना, ही कर्तृत्वाची भावना कुठे बरं उत्पन्न होते? ती मनामध्ये उत्पन्न होते, अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. पण इथे तर कर्त्याच्या ठिकाणी असा कुठलाही भाव जागृत नाहीये. त्याच्यामुळे त्याचं मन हे कर्त्याच्या ठिकाणी नाहीये. मग आता त्याचं मन कुठं गेले? कर्मफळाच्या ठिकाणी गेले का? बघूयात. तिथे गेलो कर्मफळाच्या ठिकाणी, तर त्या कर्मफळाच्या आजूबाजूला कुठेही त्याचं मन आम्हाला दिसलं नाही. तिथं कुठेही भटकत असताना त्याचं मन आम्हाला दिसलं नाही. म्हणजे काय? त्याचं मन कर्मफळावर सुद्धा चिकटलेलं नाहीये. मग गेलं कुठं त्याचं मन? कर्त्यावर नाही, कर्मफळावर नाही. मग खेळायला गेलं की काय? ते खेळायलाच गेलेलं आहे. कारण नियंत्रित केलेलं मन, संयत केलेलं मन हे फक्त कर्माच्या ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. त्याला फक्त एवढंच माहीत आहे की मला आता खेळायचं आहे, माझं काम हे खेळणं आहे. आणि म्हणून त्याचं मन कुठेही न भरकटता, ना कर्त्याच्या ठिकाणी ना कर्मफळाच्या ठिकाणी, ते कुठेही भरकटलं नाहीये आणि फक्त कर्माला जाऊन चिकटलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा मन फक्त कर्माच्या ठिकाणी गुंतं, कर्माच्या ठिकाणी ते केंद्रित होतं, कर्माच्या ठिकाणी जेव्हा ते स्थिर होतं, तेव्हा काय होतं? योगः कर्मसु
कौशलम. त्याच्या हातून जो काही खेळ झाला तो अत्यंत कुशलतेने पार पडला, अत्यंत उत्कृष्टपणे त्याला तो खेळ खेळता आला, कुठलाही ताण न घेता. त्याचा खेळ म्हणजे त्याच्यासाठी हा त्याचा देव आहे, त्याची बॅट, त्याचं क्रिकेट हा त्याचा परमात्मा आहे, त्याचा ईश्वर आहे. ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी, स्वतःला संतुष्ट करण्यासाठी तो हा खेळ खेळला आणि म्हणून त्याचं हे कर्म अकर्म बनलं. कारण जेव्हा अकर्म होतं ना तेव्हा कर्त्याच्या मनामध्ये कुठलीही अहंकाराची भावना नसते. त्याचं मन हे कर्मफलामध्ये कुठेही गुंतलेलं नसतं. कर्माचं फळ कसंही मिळू दे त्याची त्याला चिंता नसते. अत्यंत सहजपणे तो त्याचं कर्म करतो, अंत प्रेरणेने तो त्याचं कर्तव्य कर्म करतो, स्वभाव स्फुरणाने तो त्याचं कर्म करतो, ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी तो करतो. त्याचं कर्म हे श्रीकृष्णाच्या चरणांच्या ठिकाणी अर्पण होतं आणि असं कर्म हे अकर्म बनतं. अकर्म करणं हे अत्यंत अलौकिक गोष्ट आहे. का बरं अलौकिक गोष्ट आहे? कारण जेव्हा हे असं अकर्म होतं ना तेव्हा काय होतं की मन ना कर्त्याच्या ठिकाणी असतं ना कर्मफलाच्या ठिकाणी असतं, ते फक्त असतं कर्माच्या ठिकाणी. मग असं अकर्म हे कर्त्याला कुठल्याही बंधनामध्ये बांधत नाही. कारण शरीर तर काही काळानंतर नष्ट होऊन जाणार आहे, पण हे जे संस्कार आहेत, या ज्या काही इच्छा आहेत कर्मफळावरच्या, त्या कुठे चिटकणार आहेत? त्या मनाला चिटकणार आहेत. मग असं कर्मसंस्कारित मन, ज्याच्या काहीतरी इच्छा आहेत, असं मन हे पुन्हा पुन्हा जन्म घेतं. असं मन हे देहाला धारण करून जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतं आणि मग कायम आपला जन्म आणि मृत्यू या फेऱ्यामधून प्रवास सुरू होतो. पण जेव्हा अकर्म घडतं ना तेव्हा काय होतं की मन कशामध्येही गुंतलेलं नाहीये, ते फक्त कर्माच्या ठिकाणी आहे, जो त्याचा अधिकार आहे. भगवंत काय म्हणतायत, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्मफळामध्ये तू कुठलीही इच्छा गुंतवू नकोस. माता मनाने ते ऐकलेलं आहे, म्हणून मन फक्त कर्माच्या ठिकाणी, कर्मावर त्यांनी त्याचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग असं कर्म आपल्या संचितामध्ये जमा होत नाही, आपल्या प्रारब्धामध्ये ते जमा होत नाही. या कर्माचं जे काही फळ असेल, पाप पुण्य, या द्वंद्वामध्ये आपण अडकत नाही, ना पापामध्ये ना पुण्यामध्ये. आणि मग असं कर्म अकर्म आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जातं. म्हणजे बघा कर्म मार्गातनं मोक्ष कसं मिळवायचं हे भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत. बाजीप्रभू देशपांड्यांनी पावनखिंड लढवली. त्यांचे सगळे कान हे पन्हाळगडावरून येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या तोफेकडे लागलेले होते. आता शत्रूचं एवढं मोठं सैन्य ते एकटे लढत होते. त्यांनी ठरवलंच होतं की जोवर तोफेचा आवाज ऐकू येत नाही तोवर आपल्याला इथे निश्चल उभं राहायचं आहे आणि शत्रूच्या सैनिकांना हरवायचं आहे. आता वरवर पाहता सैनिकांना मारणं, युद्ध करणं हे काही चांगलं कर्म नाही ना, हातातून हिंसा होती आहे. पण तरी सुद्धा त्यांचं हे कर्म अकर्म बनलं. का बरं अकर्म बनलं? कारण बघा, जेव्हा हे बाजीप्रभू देशपांडे शत्रूच्या सैनिकांना मारत होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्या सैनिकांबद्दल कुठलाही वैयक्तिक रोष किंवा त्यांना कुठलाही वैयक्तिक स्वार्थ साधून घ्यायचा नव्हता. ते फक्त त्यांचं काम करत होते. शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी मदत व्हावी ही शुद्ध बुद्धी आणि हा शुद्ध कर्तव्य हेतू त्यांच्या मनामध्ये होता. कुठलंही स्वतःसाठी ते त्या लोकांना मारत नव्हते आणि म्हणून त्यांचं कर्म सुद्धा हे अकर्म बनलं. आता हेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की तुला असं वाटतंय अर्जुना की तू तुझ्या गुरूंना मारशील, द्रोणांना मारशील, भीष्मांना मारशील, तुझ्या भावांना मारणार आहेस, पण तू हे लक्षात घे की तू या पापकर्मामध्ये अडकणार नाहीस. का अडकणार नाहीस? श्रीकृष्ण हेच सांगतोय की तू आता हे कर्म आहे ना, तू त्याचं अकर्म करून टाक. म्हणजे काय? कर्तेपणाची भावना मनामध्ये न ठेवता तू हे युद्ध कर. कर्मफळामध्ये भावना न ठेवता तू हे युद्ध कर. फक्त कर्म कर, तुझं मन फक्त कर्मावर केंद्रित कर. मग हे अकर्म झाल्यावर त्याची जबाबदारी तुझ्यावर राहत नाही. मग याची जबाबदारी कोण घेणार आहे? स्वतः भगवंत घेणार आहेत. म्हणून ते म्हणतायत सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अर्जुना, तू फक्त तुझं काम कर, बाकी सगळी जबाबदारी मी घेणार आहे. आता बघा आपण इंग्रजीच्या व्याकरणामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस शिकतो. आय डू वर्क
हे ॲक्टिव्ह व्हॉइस झाला. इथे करता म्हणतोय, मी काम करतोय. आणि याच वाक्याचं जर आपण पॅसिव्ह व्हॉइस करायचं ठरवलं तर कसं होईल ते? वर्क इज डन. बघा, पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा काम होतंय, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काम होतंय, पण पहिल्या वाक्यामध्ये करताय पहिल्यांदा, करता म्हणतो आय एम डुईंग, आय डू वर्क. पण दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काम होतंय, पण तिथे करता कुठे दिसत नाहीये. मग भगवंताला आपलं कर्म हे असं अपेक्षित आहे, तू कर्म कर, पण कर्म करत असताना कर्तृत्वाची भावना तिथे ठेवू नको. म्हणजे ते कर्म काय होईल? कर्ता शून्य होईल. आणि जेव्हा कर्म हे कर्ता शून्य होतं, म्हणजे ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जातं, तेव्हा त्याची सगळी जबाबदारी मी घेतो. मग अशी कर्म ही सगळी मला अर्पण होतात. असं तू कर्म अकर्म कर. आता सूर्य रोज उगवतो. सूर्य उगवल्यानंतर पृथ्वीवरचे सगळे व्यवहार सुरळीत चालायला लागतात. गृहिणी असेल तर ती आपल्या कामाला लागते, एखादा दुकानदार असेल तर तो आपलं दुकान उघडतो, लहान मुले असतील तर त्यांची ऑनलाईन शाळा सुरू होती, पशुपक्षी सुद्धा आपापल्या कामाला लागतात. म्हणजेच काय, सूर्य उगवल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो. मग आता सूर्य उगवल्यानंतर तो आकाशातून असं सांगतो का मी आलोय, आता अंधकार नष्ट झालाय, रात्र संपलीये, चला आपापल्या कामाला लागा, असं वाचेनी तो कुठलेही कर्म करत नाही. पण तरी सुद्धा त्याच्या अस्तित्वाने, त्याच्या फक्त असण्याने सर्वजण कर्मप्रवृत्त होतात. असं हे जे कर्म आहे ना, जे कर्त्याकडून कर्त्यापणाची भावना रहित होऊन, अगदी सहज होऊन, अंतप्रेरणेने होऊन लोकांच्या हितासाठी होते, समाजाच्या कल्याणासाठी होते, या सृष्टीचं धारण करण्यासाठी होते, तेव्हा हे कर्म अकर्म बनतं. कर्ता कुठल्याही बंधनामध्ये अडकत नाही, ना पापाच्या न पुण्याच्या. अकर्म हे मोक्षाचं उत्तम साधन आहे कर्ममार्गातनं. घरामध्ये एखादं लहान बाळ जन्माला येतं, त्या बाळाला तसं तर काहीच कर्म नसतं. एका ठिकाणी पडून राहायचं, इकडे तिकडे टुकू बघायचं आणि भूक लागल्यावर मधूनच थोडंसं रडायचं, एवढंच काय ते त्याचं काम. पण हा जीव जसा जन्माला येतो तसे अनेक नाती घरामध्ये निर्माण होतात. आजी आजोबा बाळाशी निगडीत असलेली कर्तव्य कर्मे करण्यामध्ये गुंतून जातात. आई वडील नवीन जबाबदारी घेऊन कर्मप्रवृत्त होतात. मग आता इथं बाळ आल्यावर कुणाला काही सांगतंय का, चल माझी दुधाची बाटली आणून दे, माझं दुपटं टाक, असं काही बाळ वाचेनी काही कर्म करतंय का? नाही करत आहे. ते तर फक्त एका ठिकाणी स्तब्ध स्थिर बसलेलं आपल्याला दिसून येते. पण तरी सुद्धा बाकीची लोक आजूबाजूची नुसती धावपळ करतायत. पाहिलं ना आता हा करता, या कर्ताला कर्तेपणाची काही जाणीव नाहीये, त्याला कळत सुद्धा नाहीये बाकीची लोक आपल्यामुळे काम करतायत. जेव्हा असं हे कर्म अगदी सहज होतं, स्वभाव स्फुरणाने होतं, कर्तव्याची कुठलीही बुद्धी, कुठलाही अभिमान तिथे नसतो, तेव्हा कर्म हे अकर्म बनतं. आणि भगवंत म्हणताय की तुम्ही असं अकर्म करण्याचा नेहमी प्रयत्न करा. कर्मफळावर इच्छा ठेवू नका, कर्ता बनण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं मन फक्त कर्मावर स्थिर करा. म्हणजे योगः कर्मसु कौशलम हे तुम्हाला प्रत्येक कृतीमध्ये साधता येईल आणि तुमची प्रत्येक कृती ही उत्कृष्ट होईल. आता आपण पाहिलं की कर्म अकर्म कसं होतंय. आता उलट बघूयात, अकर्म कर्मामध्ये कसं रूपांतरित होते. आता मी ठरवलं की काहीच काम करायचं नाही, नुसतं बसून राहायचं छान खुर्चीवर आरामात. मी तसं ठरवलं, काही क्षण तसे गेलेही, मी काही काम केलं नाही. पण काल काय झालं, माझ्या घराच्या जवळ एक प्रदर्शन लागलं होतं, मी ते बघून आले आणि तिथलं एक घड्याळ मला खूप आवडलं. आणि माझ्या मनामध्ये विचार सुरू झाले, किती सुंदर घड्याळ आहे, माझ्या हातावर एकदम शोभून दिसेल, छान सोनेरी पट्टा आहे ते घड्याळ. आता उद्या मी पुन्हा जाते, 11 ते 2 ते प्रदर्शन सुरू आहे, मी पुन्हा जाते आणि ते घड्याळ घेऊन येते. आता काय झालं, मी प्रत्यक्ष कृती करत नाहीये, माझ्या हाताने, माझ्या वाचेने, कुठल्याही इंद्रियांनी प्रत्यक्ष कृती होत नाहीये, पण मनामध्ये काहीतरी इच्छा उत्पन्न झाली आहे, मनामध्ये माझ्या कर्म उत्पन्न झालंय. आता हे घड्याळ घेऊन येण्याचं हे जे कर्म माझ्या मनामध्ये उत्पन्न झालंय ना, त्याच्यामुळे माझं अकर्म आता कर्मामध्ये रूपांतरित झालंय. एखादा साधू आहे, त्यांनी ठरवलं आता मी संन्यास घेतलेला आहे, मी काही काम करणार नाही, मी खाणार नाही, पिणार नाही, फक्त भगवंताचं चिंतन करणार. ठीक आहे, मग तो शांतपणे एका खुर्चीवर बसून राहिलेला आहे. पण काही क्षण अगदी छान गेले त्याचे, तो भगवंताचं चिंतन करू लागला. पण एक क्षण असा आला आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की मी सगळ्या कर्मांचा त्याग केलेला आहे, मी सर्व कर्मे करण्याचं सोडून दिलेलं आहे,
आता ही जी कर्मत्यागाची भावना, जी अहंकाराची भावना, जी कर्तृत्वाची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आहे ना, या भावनेमुळे आता काय झालंय, त्याचं अकर्म हे कर्मामध्ये रूपांतरित झालेलं आहे. म्हणजे बघा, शारीरिक पातळीवर त्याच्याकडून कुठलंही कर्म होत नाहीये, तोंडाने तो काहीही बोलत नाहीये, पण मनामध्ये कर्म सुरू झालेलं आहे, मनामध्ये कर्तेपणाचा अहंकार जागृत झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे त्याचं अकर्म हे कर्मामध्ये रूपांतरित झालेलं आहे. कळतायत ना या जोड्या, कर्म अकर्म, अकर्माचं कर्म. आता पुढची जोडी आपण बघूयात, विकर्म. विकर्म म्हणजे काय, आपल्या मनामध्ये काहीतरी वाईट हेतू ठेवायचा, दुसऱ्याचं काहीतरी अहित व्हायलाच पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं चिंतन करायचं नाही, हे सगळं विकर्मामध्ये मोडतं. आता जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू झालं तेव्हा गुरु द्रोणांचा वध करताच येईना कुणाला. मग आता काय बरं करणार, गुरु द्रोणांना तर मारलं गेलं पाहिजे. मग श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतो की तू खोटं बोल. आता दुसऱ्याला खोटं बोलायला प्रवृत्त करणं हे सुद्धा पापकर्मच आहे ना, चांगलं काम नाहीये हे, पण युधिष्ठिर तिथं खोटं बोलतो. आता बघा, खोटं बोलल्यामुळे गुरु द्रोणांचा तिथे वध साधला जातो. मग आता हे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला प्रवृत्त केलं खोटं बोलायला, तो स्वतः पण खोटं बोलला. पण मग आता याचं काही त्यांना पाप लागणार आहे का, खोटं बोलला म्हणून? नाही लागणार. का नाही लागणार, कारण जेव्हा तो हे पापकर्म करत आहे तेव्हा त्याच्या मनामध्ये काही वैयक्तिक राग, वैयक्तिक लोभ, त्याला काहीतरी मारायचंच आहे, त्याला काहीतरी इजाच पोहोचवायची आहे, हे असं कुठल्याही वैयक्तिक भावनेमधनं येत नाहीये. त्याचा काही तिथे स्वतःचा स्वार्थ नाहीये. त्याच्यातनं जे काही कर्मफळ पुढे जाऊन मिळणार आहे ते असं आहे की या समाजाचं कल्याण होण्यासाठी, समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती पुन्हा निर्माण होण्यासाठी, म्हणून ते विकर्म वाटत असलं तरी सुद्धा ते अकर्मामध्ये रूपांतरित होणार आहे. समजतंय ना, कारण इथे कर्त्याच्या मनामध्ये कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाहीये, त्याला काही त्याची वैयक्तिक गोष्ट साधून घ्यायची नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला मारून, म्हणून हे विकर्म सुद्धा अकर्मामध्ये रूपांतरित होतं. आता भीष्माचार्य एकदम जोरदार युद्ध करायला लागले रणांगणावर, त्यांना अटकाव करणं हे सगळ्यांना अवघड जायला लागलं. कसं थांबवायचं आता या भीष्मांना? अर्जुनाच्या प्राणांना सुद्धा भय उत्पन्न व्हायला लागलं. त्यांनी अर्जुनाला मारलं नसतं, पण तरी सुद्धा त्यांचा तो पराक्रम बघून रणांगणावर सगळे योद्धे घाबरून गेले. श्रीकृष्णाला सुद्धा असं वाटलं, बापरे, आता यांना कोण थांबवणार आहे? आणि श्रीकृष्णाने तर प्रतिज्ञा केलेली आहे, मी कुठलंही शस्त्र हातात धरणार नाही रणांगणावर, फक्त सारथी बनून राहील. पण एकंदरीत त्यांचा तो आवेग बघून, त्यांचा तो पराक्रम बघून श्रीकृष्णाने आपली प्रतिज्ञा मोडली आणि रथचक्र हातात घेतलं आणि भीष्मांच्या अंगावर धावून गेला. आता मला सांगा, हे काही चांगलं कर्म आहे का, चांगलं वर्तन आहे का? नाहीये. कारण एक तर त्यांनी प्रतिज्ञा मोडली स्वतःची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या श्रेष्ठ कुलगुरूंवर तो धावून गेला रथचक्र घेऊन. चुकीचं आहे ना, चुकीचं वागणं आहे, मोठ्यांच्या अंगावर तो धावून गेला. पण तरी सुद्धा त्याचं हे विकर्म राहत नाहीये, त्याचं हे विकर्म पुन्हा अकर्म बनतंय. का बरं पुन्हा अकर्म बनतंय? कारण हे जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये कुणाचाही वैयक्तिक तिथे स्वार्थ नाहीये, कुणालाही ते राज्य मिळावं, त्या राज्याचा उपभोग घेता यावा म्हणून त्यांची ही बुद्धी युद्धाला तयार झालेली नाहीये. मनामध्ये काय आहे त्यांच्या, युद्ध झाल्यानंतर जे काही वाईट लोक आहेत, जे समाजामध्ये वाईट वर्तन करणार आहेत, त्यांचा नाश व्हावा आणि चांगल्या गोष्टींचा उदय व्हावा, म्हणून हे विकर्म आता पुन्हा अकर्मामध्ये रूपांतरित होत आहे. आता कुणाच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की या मगाचपासनं विकर्म आणि अकर्म करतायत, मग या स्वतः तर वैद्य आहेत, मग वैद्य लोक सुद्धा अनेक वनस्पतींचा उपयोग करतात त्यांची औषधं करताना, मग वनस्पतींना मारणं हे सुद्धा विकर्म आहे ना, मग तुमच्या हातून सुद्धा रोज विकर्म होतंय, मग त्याचं कसं काय उत्तर द्याल तुम्ही? बरोबर आहे. आता मला एवढ्या रुग्णांना जर औषधं द्यायची असतील आणि मी शिकले तर आहेत वनस्पती, मग मला वनस्पती आणाव्या लागतात. कधी कधी मला त्यांची फुलं, पानं, मुळं अशा वेगवेगळ्या गोष्टी वापराव्या लागतात. कधी मला ती पानं उकळत्या पाण्यामध्ये घालून त्याचा काढा करावा लागतो. बरोबर आहे, माझ्या हातून सुद्धा वनस्पतींना इजा पोहोचवणं या गोष्टी घडतायत.
पण जेव्हा मी हे सगळं करत असते तेव्हा माझ्या मनामध्ये निसर्गाची काहीतरी हानी करायची, वनस्पती तोडून मोडून टाकायचा हा भाव माझ्या मनामध्ये नाही आहे. माझ्या मनामध्ये काय चालतं, या वनस्पतींचे जे उत्तमोत्तम गुण आहेत त्यांनी रुग्णाचा व्याधिमोक्ष व्हावा, माझ्या रुग्णांना सर्वांगीण आरोग्य मिळावं म्हणून मी हे विकर्म करते. शरीराच्या पातळीवर माझ्याकडून वनस्पतींना इजा होत असेल, पण माझं मन कुठे असतं? माझ्या मनामध्ये कुठलाही वाईट हेतू नाहीये. माझं मन हे माझ्या कर्तव्य बुद्धीवर स्थिरावलेलं आहे. माझं मन हे रुग्णाचं चांगलं व्हावं, रुग्णाला चांगलं आरोग्य मिळावं, त्याचं सुखी आयुष्य व्हावं म्हणून मी हे कर्म करत असते. म्हणून माझं विकर्म सुद्धा अकर्म होतं. समजतंय का? विकर्म अकर्म केव्हा होतं? म्हणजेच काय, करता कुठल्या हेतूने, कुठल्या उद्देशाने, कुठल्या भावनेने तो कर्म करत आहे त्याच्यावर कर्म हे अकर्म होणार आहे, विकर्म होणार आहे की ते कर्मच राहणार आहे या गोष्टीवर ते ठरत असतं. म्हणून भगवंत काय म्हणतायत, कर्मणोऽपि बोद्धव्यं बोद्धव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. अरे मनुष्या, कर्म, अकर्म, विकर्म आणि त्यांचं एकमेकांमध्ये होणारं रूपांतर हे तू नीट समजून घे. कारण कर्माची गती ही अत्यंत गहन आहे. गहना कर्मणो गतिः. बुद्धिमान मनुष्याला, कवी लोकांना, प्रतिभावान लोकांना सुद्धा कर्माची गती कळत नाही. म्हणून कर्म करत असताना तू अत्यंत जागृत राहायला हवं. तुला कळायला पाहिजे तू नेमकं काय करत आहेस. कर्म करत असताना तुझ्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत, तुझ्या मनामध्ये चांगले हेतू आहेत, वाईट हेतू आहेत की अजून काही आहे, हे तुझं तू तपासून बघितलं पाहिजे कुठलंही कर्म करत असताना. आता कुणाच्या मनामध्ये येत असेल, जर हे कर्माची गती जर आपल्याला कळणारच नाहीये आणि आता 24 तासामध्ये आम्हाला किती कामं करायची असतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही कुठे विचार करत बसणार आहे कर्म होतंय की अकर्म होतंय का विकर्म होतंय अजून. आणि बरं, आम्ही आमच्या मनावर नियंत्रण ठेवले, जसं भगवंत सांगत आहेत की कर्मफळावर इच्छा ठेवू नका. बरं, आम्ही तसं केलं, पण तरी सुद्धा आम्ही असं ठरवू की आमच्या हातून काही विकर्म होणार नाही, अकर्मच होईल, पण त्याची गती तर आम्हाला कळतच नाहीयेत ना. आम्ही केलेल्या कर्मातनं आम्हाला काय मिळणार हे आम्हाला कळतच नाही. मग कशाला एवढी सगळी उठाठेव? कशाला आम्हाला सांगताय हे कर्म, अकर्म, विकर्म? तुमची गीता तुमच्याजवळ राहू द्या, आम्हाला नका सांगू. हे जेव्हा निरूपणं नव्हती तेव्हाही आमचं आयुष्य छान चाललं होतं, पुढेही ते तसंच चालेल. कशाला सांगताय आम्हाला हे सगळं? ठीक आहे, नाही सांगत राहिलो, पण मग बघा कधी कधी स्वस्थ बसल्यावर आपल्या मनामध्ये अगदी सहज विचार येतात की मी तर गाडी चालवताना सगळ्या नियमांचं पालन करते, हेल्मेट घालते, माझं PUC गाडीमध्ये असतं, माझं लायसन्स माझ्याजवळ असतं, मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन करत नाही, सिग्नलला व्यवस्थित थांबते, तरी सुद्धा कुणीतरी दुसरी व्यक्ती रॉंग साईडनी माझ्या अंगावर येते, मला खाली पडते, माझ्या डोळ्याला इजा होते. आता याच्यात तर काही माझी चूक नाहीये, मी तर सगळ्या नियमांचं पालन करते, मग मला का बरं हा ताप? माझ्या का बरं डोळ्याला इजा व्हावी? आता मला 3 महिने घरी बसावं लागेल माझी सगळी कामं सोडून. हे काय आता? मी तर सगळी चांगली कामं करते, पण माझ्याच बाबतीत हे का झालं असं? येतो ना असा मनामध्ये विचार. आता बघा, काही लोकांच्या मनामध्ये विचार येतो की मी एवढं सगळं छान देवाचं करते, नवरात्रीचे 9 दिवस उपवास करते, कुणाचा एक पैसाही कधी ठेवत नाही, सगळ्यांशी आदराने वागते, सगळ्यांशी छान वागते, पण तरी सुद्धा माझ्याच मुलाच्या बाबतीत अशी जन्मजात विकृती का यावी बरं? येतो ना मनामध्ये विचार. कधी कधी आपण खूप छान वागत असतो, आपण मनानेही कुणाचं वाईट चिंतन करत नाही, पण तरी सुद्धा एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये अशी घडते की असे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. आपण त्याचा कार्यकारण भाव शोधायला लागतो. कार्य तर दिसत असतं, पण कारण मात्र आपल्याला कधीही समजत नाही. मग या कारणाची उपपत्ती या कर्मसिद्धांतामध्ये दडलेली आहे, पण ते सुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंत म्हणतात हे कुणालाही कळत नाही. गहना कर्मणो गतिः. म्हणून आता जी काही कर्म होऊन गेलेली आहे ती तुमच्या संचितामध्ये जमा झाली, प्रारब्धामध्ये जमा झाली, आणि जशी जेव्हा ती पक्व होतील तेव्हा कधीतरी निश्चित ती तुमच्या समोर येऊन उभी ठाकणार आहेत. आणि मग कर्म एकदा केलं की ते फळ देऊनच शांत होतं. मग तुम्ही तिकडे काही करा,
विकर्म केलं तर तुमच्या मनामध्ये कधी कधी पश्चाताप जागृत होईल. नंतर होऊन कळेल की आपलं चुकलं, आपण असं नको वागायला पाहिजे होतं. पण नंतर याचा काही उपयोग नसतो ना. कर्म झालं की झालं, कर्मापासून काहीतरी फळ उत्पन्न होणार आणि कर्म फळ देऊनच शांत होणार. म्हणून मग हे आपल्याला समजून घ्यायचंय. आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं ना कर्माचं अकर्म होणं अपेक्षित आहे, विकर्म शक्यतो करू नाहीत, आणि जरी अगदी एखाद्या वेळेला करावी लागली तरी मन मात्र तिथे गुंतवू नये त्या विकर्मामध्ये, जसं श्रीकृष्ण युधिष्ठिर यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तसं. मग जेव्हा अशी अकर्म होतील ना तेव्हा आपण कुठल्याही बंधनामध्ये अडकणार नाही. आता आई आपल्या मुलाला एखाद्या वेळेला ओरडते, तो मुलगा आईचं काही ऐकत नाही, अभ्यास करत नाही, तिने केलेली भाजी तो खात नाही, म्हणून आई आपल्या मुलाला ओरडते. मग एखाद्याला कटू बोलणं, एखाद्याच्या मनाला लागेल असं बोलणं, हे सुद्धा वाचेने केलेलं पापकर्मच आहे. म्हणून मग आईच्या हातून काय विकर्म झाले का? नाही झालेलं. कारण आई जे बोलतीये ते मुलाचं चांगलं व्हावं म्हणून बोलत असते ना. म्हणून आईचं विकर्म सुद्धा हे कर्म बनतं, ते अकर्म बनत नाही, ते सत्कर्म बनतं. ते सत्कर्म बनतं. कारण तिच्या मनामध्ये काय भावना आहे की याचं कुठेही अडू नाही, हा स्वावलंबी व्हावा म्हणून ती बोलतीये, आणि म्हणून तिच्या वाचेनी झालेलं हे सत्कर्म आहे. कारण तिच्या मनामध्ये चांगल्या भावना आहेत. वाचेनी वाईट उच्चार निघाले तरी मनामध्ये चांगल्या भावना आहेत ना, म्हणून तिचं हे विकर्म कर्म बनतं. म्हणजे काय, विकर्म करत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये काय भाव आहेत त्याच्यावर विकर्म अकर्म बनेल की कर्म बनेल हे ठरणार असतं. आता आपल्या घरामध्ये रोज सकाळी दुधाची पिशवी येऊन पडते, पेपरवाला पेपर टाकून जातो. एखाद्या वेळेला आता पाऊस पडतोय, गेले 2 दिवसांपासून खूप पाऊस पडतोय, त्याच्या मनामध्ये असा विचार आला, जाऊ दे आता या पावसाची ना मला गाडी चालवण्याची खूप भीती वाटते आणि आज तसाही मला उठायला उशीर झालाय, कंटाळा आलाय, मी नाही टाकत आजच्या दिवस पेपर, मी नाही टाकत आजच्या दिवस दूध. ठीक आहे, आता रोज दूध टाकणं, रोज पेपर टाकणं हे त्याचं नियत कर्म आहे. म्हणजे काय, हे त्याचा स्वभाव धर्म आहे, हे त्याचं कर्तव्य आहे. पण आज काय झालं, त्याच्या मनामध्ये काय आलं, आळस आलाय, कंटाळा आलाय. तमोगुणाची भावना जी त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे काय झालं, त्याचं हे कर्म विकर्म बनलं. कारण आपल्याला इथे आता भोगावं लागतंय ना, दूध नाही आलं मग कुठेतरी बाहेर जावं लागेल, वेगळीकडून दूध आणावं लागेल, वेगळीकडून पेपर आणावं लागेल. म्हणजे काय झालं, त्याच्या कर्मामुळे आपल्याला क्लेश झाले, आपल्याला त्रास झाला ना, म्हणून त्याचं हे कर्म आता विकर्म बनणार आहे. समजतायत ना सगळ्या जोड्या, कर्म अकर्म विकर्म. कुणाच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल, एवढं का आम्हाला गोंधळात घालतायत, बुचकळ्यात पाडताय, ते याच्यासाठी आहे की आतापर्यंत तुम्ही छान आयुष्य जगलात, पण इथून पुढेही जर छान आयुष्य जगायचं असेल तर आपण आपलं कर्म करण्यामध्ये अत्यंत जागरूक राहायला पाहिजे. लोक म्हणतात मनाचं तरी भान ठेवा, जनाचं तरी भान ठेवा, पण मला असं वाटतं जन आणि मन नंतर आलं, आधी आपण आपल्या कर्माचं भान राखलं पाहिजे. कारण कर्म सगळं आपल्याला प्राप्त करून देणार आहे या जन्मातलं, पुढच्या जन्मातलं. म्हणून कर्म करत असताना हा विवेक आपण जरूर ठेवला पाहिजे, आणि म्हणून भगवंत या कर्माचं असं विस्तृत विवेचन आपल्या पुढे ठेवत आहेत. ते म्हणतायत की तुम्ही हे कर्म अकर्म विकर्म नीट समजून घ्या, कारण या कर्माच्या गतीमध्येच तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं याच्यामध्येच कुठेतरी दडलेली आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा जर सारांश रूपामध्ये जर आपण काही घ्यायचं ठरवलं तर ते निश्चित असं होईल की आपण आपलं कर्म हे अकर्म होईल असं तरी बघितलं पाहिजे. बर, मग आता अकर्म होण्यासाठी पहिली त्यांची अट काय आहे की कर्मफळावर तुमची इच्छा ठेवू नका. कर्मफळ जे मिळेल ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. तुमच्या मनाचा तिथे हट्ट ठेवू नका की माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे, असा हट्ट ठेवू नका. बर, आता 10 कामं करताना 5 वेळेला आम्हाला हे जमेल, कर्मफळाची इच्छा ठेवायची नाही, पण मन आहे ते भरकटणार ना. मग उरलेली 5 कामं करताना आमच्या मनामध्ये निश्चित विचार येणार की मला कसं फळ मिळणार आहे. ठीक आहे, येऊ देत, मग 5 वेळेला तुमच्या मनामध्ये असा विचार येऊ देत की काय मिळणार आहे मला. मग आपण बघूयात, दोन्ही बघूयात. एखादं आपण काम केलं आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळालं नाही, निकृष्ट दर्जाचं फळ मिळालं, आपल्याला जसं हवं होतं त्यापेक्षा कमी दर्जाचं फळ आपल्याला तिथं मिळालेलं आहे. मग आता आपल्या मनामध्ये बघा कसे विचार सुरू होतात, मी एवढे पैसे खर्च केले,
मान पाठ एक केली, रात्रभर एवढी जागरण करत आहे, बाकीची सगळी कामं मी सोडून दिलेली आहेत आणि हे काम करते तरी सुद्धा माझ्या मनासारखं झालं नाही ते काम. का बरं असं व्हावं? असंच होतं नेहमी. मी काही करायला गेले ना की माझ्या मनासारखं काही होतच नाही. काय व्हायला लागतं? मन गोडगुळ व्हायला लागतं, मनावर मळभ यायला लागते, मन कलुषित व्हायला लागतं, मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात. ईश्वराच्या न्यायबुद्धीवरनं आपला विश्वास उडायला लागतो. आपण स्वतःला कमी लेखायला लागतो की आपल्या हातून हे कर्म नीट चांगलं होतच नाहीये. आपलं मन हताश व्हायला लागतं, आपलं मन निराश व्हायला लागतं आणि असं निराश झालेलं मन हाही विचार करत नाही, जर माझ्या मनाप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे ती गोष्ट घडत नाहीये तर कदाचित मीच काहीतरी चुकीच्या पद्धतीने ते करत असणारे, मला तिथे काहीतरी सुधार करायला पाहिजे. पण निराश झालेलं मन हे लक्षात घेत नाही ना. त्याच्या डोक्यात फक्त एकच की माझ्या मनासारखं झालेलं नाहीये, काहीतरी निकृष्ट दर्जाचं फळ मला मिळालेलं आहे. म्हणून मन बघा कसं व्हायला लागतं, ते हताश व्हायला लागतं, नैराश्य यायला लागतं, स्वतःचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला काय व्हायला लागतं? भीती वाटायला लागती. आपण आपल्याला अनलकी वाटायला लागतो की माझ्या हातून हे होणारच नाहीये, काही केलं तरी ते होत नाहीये. मनामध्ये निराशा दाटायला लागते, स्वतःचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, मनामध्ये एक चलबिचल अँझायटी व्हायला लागते. का बरं असं होतंय? बाकीचे एवढे करतात, त्यांचं सगळं होतं, माझंच कसं बरं होत नाहीये? हे का बरं सगळं असं झालेलं आहे? कारण कर्मफळ अस्तित्वात येण्याच्या आधीच आपण ते मनामध्ये हवं तसं निर्माण करून ठेवलेलं आहे आणि ते तसं मिळत नाहीये, म्हणून आता आपल्याला दुःख होत आहे. म्हणजेच काय, आपल्या इच्छेप्रमाणे जर तसं फळ मिळालं नाही तर आपल्या मनामध्ये नैराश्य यायला लागतं, आपला कॉन्फिडन्स जायला लागतो आणि हे जमतच नाहीये म्हणल्यावर पुढे पुढे जाऊन आपल्या मनामध्ये कर्म त्यागाचा विचार यायला लागतो. असं वाटतं नकोच करायला हे कर्म, जाऊ दे, तसंही मला ते जमत नाहीये. म्हणजेच काय व्हायला लागतं? आपण स्वतःच्या विकासामध्ये अडथळा तयार करायला लागतो. झालेलं तसं काहीच नसतं, हे सगळं आपल्या मनामध्ये चाललेलं असतं आणि मनच ठरवून टाकतं की आता हे मला जमणार नाहीये, त्याच्यामुळे आता हे सोडून द्यावं. आता उलटी बाजू बघू. आता मी एखादं काम केलं आणि माझ्या मनापेक्षा एकदम उत्तम उत्कृष्ट फळ मला तिथे मिळालं, मला एकदम आनंद होणारच, एकदम हर्ष होणार, आहा किती सुंदर झालं हे, होणार ना. मग आता इथे काय व्हायला लागतं की मनामध्ये अहंकाराची भावना जागृत व्हायला लागती. मी केलं, माझ्यामुळे झालं, अभिमान मनामध्ये जागृत व्हायला लागतो. मग त्याच्यानंतर जेव्हा कुठल्याही कर्माचं फळ आपल्याला मिळतं तेव्हा आपण असतो तिथे, पण आपल्याबरोबर आजूबाजूची लोक सुद्धा ते मिळवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. मग त्यांच्याविषयीची कृतज्ञता भावना आपल्या मनामधून संपून जाते किंवा आपल्याला विसर पडतो. बरोबर की नाही? एखादा टीम वर्क म्हणत असताना एखादा मनुष्य लीडर असेल तर त्याला ते मिळेल, पण त्याच्या टीमचाही तिथे सहभाग असतो ना. पण एकदम उत्कृष्ट फळ मिळाल्यावर काय व्हायला लागतो? कर्तेपणाची भावना मनामध्ये जागृत व्हायला लागती आणि असं वाटायला लागतं हे मीच केलेलं आहे. त्याच्यानंतर काय व्हायला लागतं की जेव्हा पुन्हा ते दुसऱ्यांदी ते काम करायची वेळ येईल तेव्हा मग एकदा आपल्याला कळून गेलेलं आहे की एकदम छान फळ मिळतंय आपल्याला, एकदम आपल्या मनासारखं होतंय, मग ते काम पुन्हा करताना काय होणार आहे? हवी तशी सावधगिरी आपण बाळगत नाही. म्हणजे आता इथे काय होणार आहे? निकृष्ट फळ मिळू दे नाही तर उत्कृष्ट फळ मिळू दे, दोन्हीकडून तोटा आपलाच आहे, हो ना. म्हणून भगवंत काय म्हणतायत, तू या भानगडीत कशाला पडतो? तुला मी सांगितलंय ना, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, तेवढं तू कर ना, जाऊ दे ना, तिकडे फळ मिळेल तसं मिळेल. पण तू जर मनामध्ये आधीच रंगवून ठेवणार नाही ना, हे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे, मग काय होतं बघ, हो, तुझं मन हे अत्यंत समत्व बुद्धीमध्ये असतं, मन एकदम कोरं असतं, मनाला काहीच माहीत नसतं हे असं पाहिजे तसं पाहिजे. मग जेव्हा असं मन हे संतुलित असतं, प्रसन्न असतं, त्याच्या मनामध्ये कर्म फळाविषयीचे कुठलेही तरंग नसतात, तेव्हा असं निश्चल मन अत्यंत शांतपणे जे मिळेल ते स्वीकारतं. मग त्या मनाला कुठलंही सुख होत नाही, दुःख होत नाही आणि हे फळ मला असं मिळालेलं आहे माझ्या कर्माचं, तर आता ते मी फक्त स्वीकारलं पाहिजे. आणि मग त्या स्वीकारण्यामध्ये कुठलीही तगमग नसती, कुठलाही हर्षोल्लास नसतो. मनुष्य अत्यंत शांतपणे ते फळ स्वीकारतो आणि तिथे त्याला समाधान मिळतं. म्हणून भगवंत म्हणतायत
की कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, तो तू कर, पण कर्मफळाविषयी तू कशीही इच्छा ठेवली तरी दोन्हीकडून तोटा तुझाच होणार आहे. तुझ्या मनासारखं नाही झालं तरी तुझा तोटा आहे, आणि तुझ्या मनापेक्षा तुला चांगलं फळ मिळालं तरी तुझाच तोटा आहे. मग तू ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाशील ना, मग तू तुझं काम नीट करणार नाही. तुला असं वाटेल बरं आहे, एवढंसं केलं तरी मस्त छान फळं मिळत आहेत त्याची, म्हणून तुझी समत्व बुद्धी तिथे टिकणार नाही. तू कर्मफळाचं सगळं असं रंगीत चित्र तुझ्या मनामध्ये आधीच तयार करून ठेवलं तर तिथे समत्व बुद्धी टिकत नाही. तुझं मन स्थितप्रज्ञ होत नाही, आणि असं मन जे चंचल आहे, जे अस्थिर आहे, ते कायम तुला दुःख देत राहतं. म्हणून मी तुला सुटसुटीत मार्ग सांगितलाय. हे कर्म, विकर्म, अकर्म याही भानगडीत तू पडू नको. कर्मफळावर तू इच्छा ठेवू नको, आणि अगदी सहज तुझं कर्तव्य कर. त्या कर्तेपणाची भावना सुद्धा तू बाळगू नको. मग बघ तुझं आयुष्य किती अगदी मोकळं, मुक्तपणे तुला जगता येईल. न्यूटन्सचा फर्स्ट लॉ सुद्धा असंच सांगतो ना आपल्याला, की जर फ्रिक्शन नसेल कुठल्याही सरफेसवर तर गती चिरंतन टिकती. मग तसंच आपल्या मनामध्ये या कर्तेपणाविषयी किंवा या कर्मफळाविषयी कुठलेही फ्रिक्शन नसेल ना, तर आपण कर्म हे खूप काळपर्यंत उत्कृष्टपणे, सातत्याने, उत्साहाने, मनाचा धीर न सुटता करू शकतो. मग हेच तर आपल्याला अपेक्षित आहे ना, आणि एवढंच आपल्या हातामध्ये आहे. पण हे सोडून आपण आधीपासूनच ना त्या कर्मफळावर जाऊन बसतो. त्याच्यामुळे आपल्या हातून कर्म काही नीट घडत नाहीत. म्हणून भगवंत म्हणतायत, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. आता बघा पुन्हा एकदा जरा विकर्माकडे येऊयात. आता विकर्म म्हणजे काय? जो करता आहे त्याच्या मनामध्ये काहीतरी दुष्ट बुद्धी आहे, आणि दुसऱ्याचं अहित व्हावं या हेतूनेच तो ते काम करणार आहे. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका या राष्ट्राने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 राष्ट्रांवर अणुबॉम्ब फेकले. ते फेकत असताना त्यांच्या मनामध्ये वाईट बुद्धीच होती की या राष्ट्राचं काहीही हित होऊ नये, या राष्ट्राची काही प्रगती साधली जाऊ नये, आणि आपल्या विकासाच्या आड हे राष्ट्र येऊ नाही. ही सगळी कुबुद्धी त्या राष्ट्राच्या ठिकाणी होती. आता हे विकर्मच राहतं, कारण शारीरिक पातळीवर सुद्धा विकर्म होतंय आणि मानसिक पातळीवर सुद्धा हे विकर्म होतंय. म्हणून असं विकर्म हे विकर्मच राहतं, आणि या विकर्माची पापफळं निश्चित त्या राष्ट्राला आता भोगावी लागणार. आता दुसरं उदाहरण घेऊयात. आता हे जेव्हा असं विकर्म होतं ना, तेव्हा तो करता निश्चित त्या पाप कर्मामध्ये अडकायला लागतो. आता बघा जेव्हा हे काम आणि क्रोध आपल्या नियंत्रणामध्ये राहत नाही, तेव्हा आपल्याही हातून काही ना काहीतरी विकर्म घडत असतात. कधी वाचेनी घडतात, कधी शरीराने घडतात, कधी मनाने घडतात, पण विकर्म होत राहतात. मग प्रत्येकच मनुष्य जेव्हा अशी विकर्म करायला लागतो तेव्हा काय होतं, समाजाचं पापकर्म खूप वाढायला लागतं. एका क्रिटिकल लेवलच्या पुढे ही सगळी पापकर्म समाजामध्ये संचित व्हायला लागतात. कोणी अभियंता एखादा पूल बांधतो, तो पूल जोराचा पाऊस आला म्हणून कोसळतो. त्या पुलाच्या खाली असमयी कितीतरी जणांचा अकाल मृत्यू होतो. आता मला सांगा, ती लोक दुरान्वयानही ना त्या अभियंताशी ना त्या पुलाशी निगडीत आहेत, पण तरी सुद्धा त्यांचा तिथे मृत्यू ओढवलाय. का बरं झालंय असं? कारण तो जो करता आहे ना, त्याच्या मनामध्ये फक्त स्वतःचा स्वार्थ आहे, वैयक्तिक हित आहे, दुसऱ्याचा तिथे कदापिही विचार नाहीये. म्हणून त्याच्या शरीरातनं सुद्धा विकर्म झाले आणि मनातनं सुद्धा विकर्म झाले, आणि ते विकर्म त्याला तर भोगावं लागेल, पण त्याच्या आधी इतर लोकांना, समाजाला सुद्धा हे विकर्म भोगायला लागलेलं आहे. म्हणून विकर्म हे स्वतःला तर भोगावंच लागतं, पण दुसऱ्याला सुद्धा ते त्रास देणारं ठरतं. मग भगवंत काय म्हणतायत, जेव्हा समाजामध्ये लोकांची अशी विकर्म खूप वाढायला लागतात, जेव्हा हे पापकर्म खूप वाढायला लागतं, तेव्हा काय होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत काय म्हणतायत, जेव्हा जेव्हा अशी विकर्म वाढतील, जेव्हा जेव्हा पापकर्म वाढतील, जेव्हा जेव्हा समाजामध्ये अधर्म माजेल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेणार आहे. कशासाठी अवतार घेणार आहेत? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
परित्राणाय साधूनां, जी चांगली लोक आहेत, जे चांगलं वर्तन करतात, ज्यांची चांगली बुद्धी आहेत, अशा लोकांना संरक्षण देण्यासाठी आणि जे दुर्जन लोक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी युगायुगांमध्ये पुन्हा पुन्हा अवतार घेणार, मी माझ्या प्रकृतीचं अधिष्ठान घेऊन पुन्हा पुन्हा जन्म घेणार. किती आश्वासन देणारं उत्तर ते आपल्याला देत आहेत. परित्राणाय साधूनां, चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृतां, ज्यांची कृत्य ही काळी आहेत, ज्यांची कृत्य वाईट आहेत, अशा लोकांचा नाश करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय, चांगलं सगळं व्हावं, चांगली प्रवृत्ती समाजामध्ये जन्माला यावी, धर्माचं स्थापन व्हावं म्हणून संभवामी युगे युगे, मी युगायुगांमध्ये अवतार घेणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, भगवंत तर म्हणले की मी पुन्हा पुन्हा जन्म घेणार, आम्हाला कुठे दिसतायत? केवढी आता राष्ट्रावर आपत्ती आहे, विश्वावर आपत्ती आहेत, मला रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कितीतरी संकट येतात, पण मला तर कधी नाही कृष्ण आलेला दिसला. तो कधीच येत नाही आणि मला म्हणत नाही, ए सांग तुला काय संकट आहे, मी दूर करतो. तो म्हणतोय ना धर्म संस्थापनार्थाय, मग कुठे आलाय? एवढी संकट येत आहेत रोज, बरंच काय काय कुणाचं काय काय वाईट होतंय, पण मला तर कधी दिसला नाही असा कृष्ण आलेला आणि तो चांगल्या लोकांचं रक्षण करतोय. का बरं येईल कृष्ण? तो कशासाठी वेळ तुमचा वाया घालवेल? तो का येईल? नाही येणार ना तो. का नाही येणार? कारण आपण कृष्णाचा शोध कुठल्या मार्गातून घेतोय? आपण कृष्णाचा शोध कर्म मार्गातनं घेतोय. मग जर कर्म मार्गातनं आपल्याला कृष्ण बघायचा असेल तर तो अशा व्यक्तीमध्ये बघावा लागेल की जी व्यक्ती चांगलं काम करते, जिच्या मनामध्ये नेहमी शुद्ध हेतू असतात, जी आपलं तिचं काम करत असते आणि तिचं काम करत असताना स्वतः बरोबर समाजाचं सुद्धा कल्याण होतं, समाजाचं हित होतं, लोकसंग्रह होतो. जेव्हा एखादी व्यक्ती असं काम करेल ना, तेव्हा तो कृष्ण अवतारच असतो ना. कर्म मार्गातनं आपल्याला कृष्ण शोधायचा आहे. मग अशाच व्यक्तीमध्ये जो चांगलं काम करणार आहे, ज्याची बुद्धी चांगली आहे, जो लोकांचं हित साधणार आहे, अशा लोकांमध्ये तुम्हाला कृष्ण बघावा लागेल. तरी तुमचं समाधान नाही झालं, तुम्हाला तो असाच कृष्ण पाहिजे जो पीतांबर नेसलेला आहे, ज्याच्या अंगावर खूप दागिने आहेत, डोक्यावर सोनेरी मुकुट आहे, त्याच्यामध्ये एखादं मोराचं पीस आहे, सुदर्शन चक्र आहे. तो येतोय आणि म्हणतोय, सांगा तुमची काय काय संकट आहेत, मी आता दूर करायला आलोय. असाच कृष्ण आपल्याला अपेक्षित आहे ना. तसाही कृष्ण येईल, तसाही कृष्ण तुम्हाला दर्शन देईल, पण त्याच्यासाठी तुम्ही तुमचा मार्ग बदलला पाहिजे ना. मग तुम्ही त्याला भक्ती मार्गातनं शोधा, अध्यात्म मार्गातनं शोधा, तसा कृष्ण तुम्हाला दर्शन देईल. कारण 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला त्याची सहस्र रूप दाखवत आहे. पण जेव्हा श्रीकृष्ण साकार रूपामध्ये अर्जुनाला त्याची सहस्र रूप दाखवत आहेत, तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाचा भक्त बनला आहे आणि म्हणून अशा भक्ताला तो आपली सहस्र रूप दाखवत आहेत. तुम्ही भगवंताची भक्ती करा, तो तुम्हाला हवं तसं दर्शन देईल. तुम्ही कर्म मार्गातनं कृष्ण शोधला तर सत्कर्मी पुरुषामध्ये तुम्हाला कृष्ण बघावा लागेल. तुम्हाला कृष्ण साकार रूपामध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या स्वप्नामध्ये आलेला हवा असेल तर तुम्हाला भक्ती मार्गातनं कृष्णाला शोधावं लागेल. म्हणून भगवंत म्हणतायत की कर्म मार्ग हा जो आहे ना, हा आचरण्यासाठी खूप सोपा आहे. कारण जन्माला आल्यापासून जे आपल्या मागं लागतं ते म्हणजे आपलं कर्म असतं. मग कर्म करत असतानाच तुम्ही माझा शोध घ्या ना. कारण कर्म बाजूला ठेवून प्रत्येकालाच संन्यास घेऊन जंगलामध्ये जाणं, खूप मोठी तपश्चर्या करणं, अध्यात्म मार्गाचं अवलंबन करणं हे प्रत्येकाला नाही जमत. मग ज्यांना हे जमत नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी भगवंताचा शोध घ्यायचाच नाही, त्यांनी मोक्षाची इच्छा ठेवायचीच नाही. मग त्यांच्यासाठी भगवंत म्हणताय, अरे मनुष्या, कर्म मार्ग आचरण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. तुझी रोजची कामं करत असताना तुला मी सापडणार आहे, तू माझा शोध घेऊ शकतो. म्हणून कर्म करत असताना आपलं मन हे जर फक्त आपण कर्मावर केंद्रित केलं, कर्त्यावर, कर्मफळावर ते कुठेही गुंतवलं नाही, तर काय होणार आहे? आपलं प्रत्येक कर्म हे अकर्मामध्ये रूपांतरित होणार आहे आणि असं अकर्म आपल्याला कुठल्याही जन्मबंधनामध्ये, मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवत नाही आणि भगवंताच्या शाश्वत धामाला आपण प्राप्त होतो. म्हणून भगवंत म्हणतायत की कर्म मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तुला तुझं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ अगदी पूर्णपणे छान साध्य करता येतील आणि ते साध्य करत करत तू माझ्या धामाला येऊन पोहोचशील. म्हणून तुम्ही सर्वांनी कर्म मार्गाचं आचरण करा.
आत्ताच 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे होऊन गेला. जर या निरूपणामधनं आपल्याला आपल्या मनासाठी जर काही घ्यायचं असेल तर ते असंच आहे ना या कर्ममार्गातनं, की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपण फक्त आपल्या कर्म करण्याचा अधिकार हा केला पाहिजे. कर्मफळाची कुठलीही चिंता मनामध्ये ठेवली नाही तर मनाची समत्व स्थिती ही कायम टिकून राहणार आहे. मनाला ना सुख होणार आहे ना मनाला दुःख होणार आहे. आणि अगदी प्रयत्नपूर्वक कुठलीही जर आपण विकर्म केली नाही तरी आपलं मन अत्यंत शांत आणि प्रसन्न असं राहणार आहे. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा आपल्याला हेच सांगत आहे की कर्म मार्ग प्रत्येक मनुष्याला आचरण्यासाठी स्वतंत्र मार्ग आहे. म्हणजे देवानी आपल्याला बुद्धी दिली आहे ना, तर आपण आपल्या बुद्धीने ठरवू शकतो की आपण आपलं कर्म कुठल्या मार्गाने करायचं. म्हणून ते अत्यंत सुलभ, सर्वांना मिळालेलं असं आणि ज्याच्यामध्ये स्वतंत्रता आहे असं. म्हणून तुम्ही कर्म मार्गातनं तुमची सगळी कर्म अत्यंत उत्कृष्टपणे साध्य करा. आणि जेव्हा तुमची कर्म ही उत्कृष्टपणे साध्य होतात तेव्हा ती मला येऊन मिळतात आणि तुम्ही तुमच्या कर्मामार्फत माझ्यामध्ये येऊन स्थिर होता. म्हणजेच तुम्हाला मोक्ष मिळतो. म्हणजेच काय, कर्म करत असताना आपलं मन नेमकं कसं आहे, आपल्या मनामध्ये नेमके कुठले विचार आहेत, त्याच्यावर कर्माचं बंधन हे आपल्याला लागत असतं. म्हणून अकर्म करणं आणि विकर्मापासून लांब राहणं हा कर्म मार्गातला सगळ्यात सुटसुटीत उपाय आहे. आता बघा निरूपणाच्या शेवटाकडे येताना मनाविषयी काही 4 ओळी. मन थाऱ्यावर जग जाग्यावर, मन कसकसलं जग विस्कटलं, मन विहरलं जग बहरलं, मन उभारलं जग विस्तारलं. आणि हे मुक्त मन असेल तर हे सगळं होतं. पण हेच मन त्या कर्मफळावर जाऊन जर चिकटलं असेल, त्याच्या मनामध्ये सतत चिंता येत असतील तर काय होतं बघा. व्हेन एक्स्ट्रीम अटॅचमेंट कम्स, मॅन इज इन नो कंट्रोल ऑफ हिमसेल्फ, ही बिकम्स ए स्लेव्ह. त्याच्यामुळे जे काही आहे ते आपल्या सगळं मनामध्ये आहे. म्हणून मनाचं स्वास्थ्य टिकवणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते टिकवायचं असेल तर अकर्म करणं, कमीत कमी सत्कर्म करणं आणि विकर्मांपासून लांब राहणं हा आजचा टेक होम मेसेज आहे. धन्यवाद. पुढचं निरूपण हे 27 ऑक्टोबरला आहे. 27 ऑक्टोबरला सुद्धा मंगळवार आहे. तर पुढचंही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. थँक्यू.